अकोल्यात अपहरण करण्यात आलेल्या व्यापाराची सुखरूप सुटका। अकोला शहरात 1 कोटी रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या अकोल्यातील रिकाम्या काचेच्या बाटल्यांचे प्रसिद्ध व्यापारी यांची सुटका झाली असून या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी अकोला शहरातल्या रायली जीन परिसरात रात्रीच्या सुमारास एका व्यापाराच्या अपहरणाने अकोला शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तर शहरातील रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रायली जीन या परिसरात व्यवसाय करणारे अरुण ओरा या व्यावसायिकाचे अज्ञात आरोपीने अपहरण केले होते। तर आरोपी हे 1-2 तासापासून ओरा यांच्याकरिता दबा घेऊन होते आणि संधी मिळताच त्यांनी ओरा यांचे अपहरण केले। तर या अपहरणामध्ये एक आरोपी हा अरुण ओरा यांच्या कारखान्यात अनेक वर्षापासून काम करणारा आहे। तर आरोपींनी ओरा यांना डोळ्यावर पट्टी आणि हातपाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरून मध्यरात्री शहरातीलच चिवचिव बाजारात रात्रभर ठेवले आणि यानंतर पहाटे आरोपीने ओरा यांना शहरापासून 15 किलोमीटर असलेल्या कानेरी सरप या गावात एका ठिकाणी कोंबून ठेवले होते। मात्र या काळात आरोपींना ओरा यांच्या कुटुंबाशी संपर्क साधता आला नाही, त्यामुळे ते खंडणीची मागणी सुद्धा करू शकले नाही। शेवटी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार या भीतीने काल रात्री आरोपीने ओरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले आणि घरी आलेल्या ओरा यांना चौकशी केल्यावर LCB पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून या आरोपींकडून एक गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली कार आणि बाईक जप्त केली असून दोन्ही अजून आरोपी फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे। पोलीस स्टेशन रामदास पेठचे हद्दीत 13 तारीखला रात्रीच्या वेळी बिझनेसमॅन श्री अरुण ओरा याची किडनॅपिंग झाली होती। या किडनॅपिंगमध्ये पुढच्या तपासासाठी SDPO सिटी, PILCB तसेच PSO रामदास पेठ याची वेगळी टीमने कारवाई साठी आदेशित केले होते। काल रात्री ते बिझनेसमॅन यांना सोडण्यात आला आणि त्यामध्ये PILCB त्याची टीमने पुढचा तपास करून आतापर्यंत 5 आरोपी त्यांना अटक करण्यात आलेले आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच 2 पिस्टल आणि आणखी एक बाईक हे जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये पुढचा तपास सुरू आहे। प्रथमदर्शनीय हे गुन्ह्यामध्ये एक्स्टॉर्शनसाठी किडनॅपिंग केली आहे असं दिसून येत आहे। यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये 1 कोटीची मागणी ते करणार होते, परंतु असा कोणताही संपर्क फॅमिलीसोबत करण्यात आला नाही असं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे। एकूण 12 गुन्हे मिथुन उर्फ मोंटी सुधाकर इंगलेवर 3 गुन्हे, आशीष अरविंद गण बहादुर 4 गुन्हे, शरद कुंजाली दावाड़े 3 गुन्हे, फिरोज खान युसुफ खान 6 गुन्हे। सर्व आरोपींची क्रिमिनल पृष्ठभूमी दिसून येत आहे। सदर गुन्ह्यामध्ये आणखी सेक्शन वाढ करून आणखी स्ट्रॉंग ऍक्शन घेण्यात येईल। आता आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात। कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात। हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या